नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्या सारंगशी खोटं बोलते. तेव्हा ऐश्वर्या तयार होत असताना तिच्या बांगड्या शोधत असते आणि सारंग तिच्या मागे पुढे करत असतो. तेव्हा आता सारंगला मात्र ऐश्वर्याने जे काही सांगितलेलं आहे की ती आई होणार आहे, म्हणजे प्रेग्नेंट आहे, आणि आता सारंगला तर खूप आनंद होतो. तो ऐश्वर्याच्या चेहऱ्याकडे अगदी खुश होऊन बघत असतो. तेव्हा सारंग खुश होऊन ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, तुम्ही अगोदरच इतक्या सुंदर तर आहात, परंतु आता तर गरोदरपणाचं जे तेज आहे तर ते तुमच्या चेहऱ्यावर अगदी उमटून दिसेल आणि आणखीनच सुंदर तुम्ही दिसताल. अगोदरच तुम्ही अशा सडसडीत आहात, परंतु आता हळूहळू जसे महिने हे वाढत जातील तसतसं मात्र तुमचं पोट हे वाढत जाईल आणि बाळाची वाढ सुद्धा अगदी दुडुदुडू होत राहील. आणि 7व्या महिन्यामध्ये तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की सारंग, अहो 7व्या महिन्यातील राहून द्या, परंतु मी आत्ता कशी दिसते ते मला अगोदर सांगा. सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या, तुम्ही इतक्या गोड दिसतात, काय सांगू मी तुम्हाला, तुम्ही ना आत्ताच काळा धागा बांधून घ्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नकोय, आत्ता मला काळा धागा नकोय. तेव्हा सारंग म्हणतो की अहो तुम्ही ते कुठे जायला निघालात, शिबिर का कुठे काय, तर मी सुद्धा तुमच्या सोबत येतो. तर ऐश्वर्या म्हणते की नको सारंग, माझ्यासोबत येऊ नका, कारण ऐश्वर्या पार्टीला खोटं बोलून निघालेली असते. काही शिबिर वगैरे काही नसतं, तिला आपल्या मैत्रिणींबरोबर पार्टी एन्जॉय करायची असते म्हणून ती निघते. सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या, येऊन दे ना मला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नको सारंग, आणि काय हो सारंग, किती काळजी करत राहतात तुम्ही, इतकी काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, मी व्यवस्थित जाईल आणि अगदी व्यवस्थित येईल. आणि हे बघा, आपल्या घरातील तर वातावरण तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे जानकी आता हॉस्पिटलमध्ये आहे, तर आई आणि नानांसोबत अगदी ते तर कायम काळजी करत असतात, त्यांच्यासोबत तुम्ही असायला हवे की नाही. आणि हे बघा, मी अशी जाते आणि अशी येते, आणि हे बघा आता आपल्या घरात छोटासा गुंडू येणार की नाही, त्यामुळे तयारी करायची की नाही आपल्याला. तर सारंग म्हणतो की हो हो, आणि चला तुम्ही अगदी जा, व्यवस्थित जा आणि व्यवस्थित या. तर ऐश्वर्या म्हणते की हो हो हो. ऐश्वर्या आलेच म्हणून आता डोक्याला हात लावून वैताग नुसला असे करून मात्र ती सारंगची अगदी बडबड तिला व्यर्थ वाटत असते आणि लगेच तेथून निघून जाते, परंतु आपला मोबाईल मात्र जाताना ती विसरते. तर सारंग अगदी खुश होऊन गाणं गुणगुणत असतो, आई तू होणार, बाबा मी होणार, एक छोटासा गुंडू येणार, म्हणून तो अगदी आनंदाने धावत असतो. आणि तेवढ्यात ऐश्वर्याचा मोबाईल वाजतो. तेव्हा सारंग आवाज देतो की ऐश्वर्या, अहो तुमचा मोबाईल, परंतु आता सारंग लगेच तो फोन उचलतो आणि ऐश्वर्या बाहेर गेलेली असते. सारंग जेव्हा फोन उचलतो तेव्हा ऐशूच्या मैत्रिणी, त्यांना असं वाटतं की ऐश्वर्याच आहे म्हणून त्या बोलून जातात. ऐशू, अगं किती वाट बघायला लावणार आहेस, ओंकार गार्डनला आम्ही केव्हाची तुझी वाट बघतोय, तुझी सवय मात्र काही जाणार नाही वाट बघायला लावायची, आणि चल केव्हाचं आलोय आम्ही, ए बरं लवकर, म्हणून त्या फोन ठेवून देतात. सारंग आता हे जेव्हा ऐकतो तर त्याला धक्का बसतो. ऐश्वर्या आपल्याशी खोटं बोलत आहे सारंगच्या लक्षात येते. तेव्हा मात्र आता लगेच तो फोन बाजूला ठेवतो, कारण ऐश्वर्या आत येत आहे मोबाईल नेण्यासाठी हे त्याच्या लक्षात येते, म्हणून तो लगेच काही अगदी त्याने केलेले नाही आणि लगेच फोन बाजूला ठेवून तेथे बसतो. ऐश्वर्या आत येते. ऐश्वर्या आत आल्यानंतर सारंगला विचारते की सारंग, अहो माझा मोबाईल तुम्ही बघितलाच का. तेव्हा सारंग म्हणतो की नाही हो, कुठे, मुद्दाम तो असे करतो आणि जरा बाजूला शोधण्याचं नाटक करतो. तेवढ्यात ऐश्वर्या फोन घेते आणि लगेच तेथून निघून जाते. सारंगला खूप वाईट वाटते. सारंग आता ऐश्वर्याचा पाठलाग करायला जायला निघतो. त्यानंतर आता इकडे जानकीला शुद्ध येते. तर आता ऋषिकेश मात्र जानकीच्या हातामध्ये हात घेतो आणि म्हणतो की हे बघ जानकी, तू अजिबात आता टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, आई व्यवस्थित असेल ना, तिच्या जीवाला काही झाले तर नसेल ना. आणि तेव्हा जो व्हिडिओ आहे तो बघितल्यानंतर माझा पूर्णपणे थरकाप उडालेला आहे, नक्की काय झाले असेल, आई सुखरूप तर असेल ना. म्हणून आता जानकीला आईची काळजी लागते. माझं मन मला सांगतं की आईला काही झाले नसेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, काही होणार नाही, तू काळजी करू नको. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी असतं, ती रडत असते. तेवढ्यात आता सौमित्र, अवंतिका हे ओवीला घेऊन तेथे येतात. ओवी दारात येते आणि आई म्हणून आता जानकीला आवाज देते. तेव्हा आता जानकी अगदी खुश होते आणि आपल्या डोळ्यातील पाणी ओवीला नकळत पुसते. ओवी धावतच आईजवळ येते. सौमित्रा आणि अवंतिका हे जानकी शुद्धीवर आले म्हणून खुश होतात. तेव्हा आता जानकीजवळ आल्यानंतर ओवी रडत असते. तर आता जानकी म्हणते की ओवी बाळा, अगं रडायचं नाही, हे बघ आई लवकरात लवकर बरी होईल, तू काही काळजी करू नको. ऋषिकेश सुद्धा ओवीला समजावतो. ओवी म्हणते की नाही आई, तू घरी चल,
ऋषिकेश म्हणतो की अगं हे बघ बाळा, आईला बरं लागल्यानंतर लगेच ती घरी येणार आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की मी घरी कळवायला फोन केला होता आणि घरी गेलो. तेव्हा मात्र आता ओवी रडत होते. तिने हट्ट धरला होता की आईला भेटायचं म्हणून तिला आईला भेटायला वहिनीला घेऊन आलो. तेव्हा अवंतिका म्हणते की ओवी बाळा, आता तू आईला भेटलीस ना, मग आता घरी गेल्यानंतर तू अजिबात कुरकुर करणार नाहीस. गुड गर्ल आहे की नाही तू? आणि हे बघ, जरा तू आईला घरी गेल्यानंतर कमी मिस करायचं, कारण तू गुड गर्ल आहे की नाही? तेव्हा ओवी म्हणते की हो. तेव्हा जानकी म्हणते की हो ना, आहेस ती माझी गुड गर्ल. तर ऋषिकेश म्हणतं की हो आहे. तर आपल्या आईला काही झाले तर मुलीला चैन पडेल का, असे ऋषिकेश आता जानकीकडे बघत म्हणतो. त्यानंतर आता इकडे ओमकार हॉटेलला मात्र या मैत्रिणी ऐश्वर्याची वाट पाहत असतात. ऐश्वर्या कायम उशीर करत असते आणि सारंग मात्र तिच्या मागे पाठलाग करतच येतो. ऐश्वर्या तर तिच्या मैत्रिणीजवळ येते आणि त्यांना मिठी मारते आणि कशा आहेत असे विचारते. सारंग नारळाच्या झाडामागे लपतो आणि यांचं जे काही आहे, काय एन्जॉय आहे यांचा बघत असतो. मैत्रिणी ऐश्वर्याला म्हणत असतं की अगं येण्यासाठी किती वेळ लावला, दुसऱ्यांना वाट बघायला लावायची तुझी कायमची सवय आहे. तर सारंग आता चोरून यांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अगं तसं नाही. तर मैत्रिणी तिला चिडवतात की ओ, म्हणजे घरातल्यांनी सोडलं नाही वाटतं ऐश्वर्या तुला. ऐश्वर्या म्हणते की चला, तुमचा फालतूपणा जर झाला असेल तर चला, मला खूप भूक लागलेली आहे, आपण जेवण करूया. तेव्हा आता त्या आतमध्ये हॉटेलला जातात. तर सारंग आता हे सर्व ऐकतो आणि स्वतःला म्हणतो की ह्या तर अगदी गर्भसंस्काराला जायचं म्हणत होत्या आणि ऐश्वर्या तर मैत्रिणी सोबत इकडे आल्यात. मग ऐश्वर्या माझ्याशी खोटं का बोलल्या असतील म्हणून सारंगला संशय येतो. तर आतमध्ये येत असताना ऐश्वर्या मैत्रिणींना म्हणत होते की तुम्हाला मी केव्हापासून मला अगदी इतकी आतुरता झाली होती येथे येण्यासाठी. तेव्हा आता मैत्रिणी म्हणतात की अगं मग कॉल करायचा होता, आम्ही सगळ्या कशासाठी आहोत म्हणून त्या आज जातात. तर आता सारंग एका वेटरशी बोलत असतो. त्याच्या कानात तो काहीतरी प्लॅन सांगतो, कारण त्याला वेटरचा वेश हवा असतो. आता ऐश्वर्या जे काही मैत्रिणीशी बोलत आहे आणि तर वेटरचं सोंग घेऊन आता मात्र जो काही तो ऐश्वर्याचा खरं रूप त्याच्यासमोर येणार असते, यासाठी तो आता त्या वेटरशी हातमिळवणी करतो आणि ऐश्वर्या आता मैत्रिणीसोबत गप्पा करत असते. त्यानंतर आता इकडे ओवीने जे चित्र काढलेलं आहे ते जानकीला दाखवते. तेव्हा जानकी तिला म्हणते की खरंच खूप मस्त काढलं चित्र. ओवी खुश होते. तर सौमित्र म्हणतो की चल आता ओवी निघूयात आपण घरी जायचं ना. आणि जानकीला म्हणतो की वहिनी तू आराम कर. ऋषिकेशला म्हणतो की हे बघ, उद्या वहिनीला कोर्टामध्ये हजर करावं लागेल आणि हे बघ उद्या आपल्याला वहिनीला तिकडे घेऊन जावेच लागेल, कारण तिला बरे नव्हते म्हणून तिला असं हॉस्पिटलला आणण्यात आले. परंतु आपल्याला जर वहिनीला बेलवर सोडायची असेल तर आपल्याला सर्व तयारी करावी लागेल आणि म्हणूनच कोर्टामध्ये हेअरिंग ठेवलेली आहे. त्यासाठी वहिनीला तेथे न्यावेच लागेल. तू काही काळजी करू नको, मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे, वहिनीला नक्की बेल मिळेल म्हणून. तेव्हा आता जानकीचा जीव सुद्धा अगदी असा तुटत असतो की काय होईल नक्की, आई कुठे असेल. ऋषिकेशला सुद्धा आता टेन्शन येते. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण तुमच्या आईला नक्की लवकरात लवकर शोधून काढूया. माझं मन मला सांगतं की वहिनी तो व्हिडिओ खोटा आहे, म्हणून ती जानकीला आता आधार देते. तर ऋषिकेश आता त्या दोघांचा आधार पाहून खुश होतो आणि त्या दोघांना थँक्यू म्हणतो. तेव्हा तर सौमित्र म्हणतो की दादा काय हे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ, तुम्ही दोघे जण आता घरी जा, मी जानकी सोबत येथेच थांबतो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की बरं ठीक आहे आणि ओवी चल. ऋषिकेश म्हणतो की हो, ओवीला घेऊन जा. तर आता ओवी रडत असते. ओवी म्हणते की अरे काका अजून थोडासा वेळ थांबणार आहे, कारण आता तिला आईजवळ थांबायचे असते म्हणून ती रडत असते. तेव्हा ओवी म्हणते की आई मला तुझ्या कुशीत झोपायचं आहे, तू लवकरात लवकर घरी ये. म्हणून ओवी आता आईला मिठीत घेते आणि रडते. जानकी म्हणते की ओवी अगं डोळ्यात पाणी कशाला आणते. जानकी आता सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाला ओवीला घरी घेऊन जाण्यासाठी खुणावते. तर आता अवंतिका आणि सौमित्र हे ओवीला म्हणतात की चल ओवी आता घरी जायचं आहे बाळा. तर आता ओवी ही त्यांच्यासोबत घरी जाते. जानकीला आपल्या आईची आठवण होते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या त्या हॉटेलमध्ये आपल्या मैत्रिणींशी इतकी गप्पात रंगलेली असते आणि सारंग मात्र वेटरचा वेश घेतो. त्यानंतर ऐश्वर्या सांगत असते की मी प्रेग्नेंट आहे. तेव्हा मैत्रिणी तिचे उडवतात, काय तू नाटक करत असेल तू, कारण एकतर थापा क्वीन आहेत. तेव्हा आता जानकी ऐश्वर्या म्हणते की हो मी थापा क्वीन आणि ते पण स्वतःच्या मर्जीची, असे ते आता मैत्रिणीशी बोलत असताना सारंग मात्र आता त्यांना जे काही दारूचे ते ग्लास आहे तर ते पेग भरून देतो आणि आता त्यांचं बोलणं ऐकत असतो. त्याने आपल्या डोक्यावर पूर्णपणे टोपी घेतलेली असते, त्यामुळे आता ऐश्वर्याच्या काहीही लक्षात येत नाही. तेव्हा मैत्रिणी विचारते की अगं ऐशू
तू इतकी थापा घेऊन तर आहे, परंतु न होणाऱ्या बाळाची आई तू काय असं थापा घरी मारून आलीत बरं? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो हो सांगते आणि हे बघा मी अशा थापा घरी मारून आले स्पेशली म्हणजे माझ्या सासूबाईंना मी असं म्हटले की माझी एक मैत्रीण आहे आणि ती गर्भसंस्काराचं शिबिर घेते, तर मी तिथे जाते असे म्हणून ऐश्वर्या अगदी आपल्या मैत्रिणीसोबत जोरजोराने हसते. आणि तेवढ्यात सारंग जेव्हा हे सर्व ऐकतो त्याला तर धक्काच बसतो. तेव्हा आता ऐश्वर्या आवाज देते की एक्सक्यूज मी, म्हणजे सारंगला वेटर म्हणून. तेव्हा आता सारंग लगेच आपला चेहरा लपवतो आणि तो ऐश्वर्याचं बोलणं ऐकत नाही. तेव्हा ऐश्वर्या मैत्रिणीला म्हणते की तो असं का गेला असेल न ऐकता, तर सारंग लगेच दुसऱ्या वेटरला तेथे जायला सांगतो. तेव्हा मात्र ऐश्वर्या काहीतरी वेगळंच खायला सांगते, तर त्या मैत्रिणी म्हणतात की अगं तुझं श्रावण तर आहे ना. तेव्हा ऐश्वर्या त्यांना म्हणते की तुम्हाला काही वेडबीड लागले की काय, माझं कोणतंही श्रावण वगैरे काही नाही. या रणदिव्यांच्या घरामध्ये अगदी मी श्रावण पाळते, म्हणजे जे काही नाटक मी करते तेच पुरेसं आहे तर, आणि श्रावण बिवण करण्यासाठी मी ती जानकी नाही असे ती आता मैत्रिणींना सांगत असते. मैत्रिणी विचारतात की अगं तू खरंच प्रेग्नेंट आहे का, तर ऐश्वर्या नाही असं म्हणते. आणि आता मोठमोठ्याने ओरडून सांगू का, कारण आता जेव्हा सारंग हे सर्व ऐकतो तर सारंगच्या पायाखालची जमीन सरकते. मी प्रेग्नेंट नाही, मी घरच्यांशी खोटं बोलले असे आता ती खोटं सांगते. इथे येण्यासाठी मी खोटं बोलले आणि तुम्हाला माहिती आहे का हे नाटक मी का केलं, कारण मला जी काही रणदिव्यांची प्रॉपर्टी आहे ती पूर्ण माझ्या नावावर करून घ्यायची होती. यासाठी हे सर्व नाटक मी केले आणि जे काही ती बुट्ट वांग आहे ना ती सारखं माझ्या मागे पुढे करत असते, म्हणून मला हे सर्व नाटक करावे लागले. आणि त्या बुट्ट्या वांग्याला असं वाटतं की म्हणजे त्याला असं वाटतं की मी माझ्या कामामध्ये त्याला पार्टनर बनवून घेते की काय. आता सारंग जेव्हा हे ऐकतो तेव्हा सारंगचा पूर्णपणे त्याला धक्का बसलेला असतो, त्याच्या पायाखालची जमीन सरकते. कारण आज मात्र ऐश्वर्याने त्याला तिचे खरे रंग दाखवलेले असतात. कारण आपल्या ऐश्वर्यासाठी तो घरच्यांची कसा वागला, काय वागला याचा आज त्याला पश्चाताप होतो. कारण ऐश्वर्याचं खरं सत्य आता त्याच्या समोर येते, त्याचे डोळे उघडतात आणि मी त्याच्याशी अधूनमधून हेच वागते की जणू मी त्याच्या प्रेमात आहे असं त्याच्याशी नाटक करते. आणि त्याला तर वाटतं की खरंच हे सर्व खरं आहे, तर कारण त्याने ते प्रॉपर्टीचे पेपर्स बघितले आणि ती प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो तर खूपच गडी बिथरला. म्हणून मला तर सुद्धा काहीतरी करावं लागत होते, म्हणून सावर करण्यासाठी मी पटकन बोलून गेले की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. आणि त्याने तर लगेच विश्वास ठेवला, तुम्हाला माहिती आहे का, लगेच माझ्या बाजूने झाला आणि इतका खुश झाला. डोळे बंद करून त्याने माझ्यावर विश्वास ठेवला की खरंच मी प्रेग्नेंट आहे म्हणून. त्या सारंग बिचारायला हे सर्व ऐकून खूप असं वाईट वाटतं, त्याच्या डोळ्यात पाणी येते. आणि त्या डिफेक्टिव्ह पीसला हे सुद्धा माहिती नाही, हे सुद्धा त्याच्या लक्षात नाही की आमच्यात ऑलरेडी काही झालेले नाहीच. आणि तरी सुद्धा तो तेच समजतो, इतका बावटतो आहे. आणि तो डिफेक्टिव्ह पीस आहे ना, त्याला असं वाटतं की सगळं काही कारभार त्याच्या हातात येणार आहे, परंतु त्याला हे माहितीच नाही की मी त्याच्या घराचे तुकडे करत आहे. आणि तो तर माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. सारंग हे जेव्हा ऐकतो तर त्याच्या डोळ्यात पाणी येते, खूप असं वाईट त्याला वाटते. आणि आज खरं रूप ह्या ऐश्वर्याचं त्याच्यासमोर येते. त्याचे मी अगदी हिस्से केले आणि त्या जानकीमध्ये आणि त्याच्या आईमध्ये मी फूट पाडली आणि त्या जानकीला मी आता केसमध्ये अडकवले तिच्याच आईच्या खुनाच्या आरोपात. परंतु सारंगची मला यात मदत मिळाली म्हणून मला हे करणं सगळं काही सोपं झालं. तेव्हा आता मैत्रिणी खुश होतात आणि तुला मानलं पाहिजे ऐश्वर्या असं म्हणतात. आणि प्रॉपर्टी तर आता तुझ्या नावावर आली, म्हणजे सगळं काही आता तुझ्या हातात असेल तर. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो, आणि आता योग्य वेळ आल्यानंतर मी प्रत्येकाला म्हणजे एकेकाला एक एक करून आता लवकरच घराच्या बाहेर काढेल. सारंगला आता हे ऐकल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये खळखळ असं पाणी येत असतं. खूप पश्चाताप आता त्याला होत असतो की ऐश्वर्याची साथ दिल्याबद्दल. तेव्हा आता तिच्या मैत्रिणी विचारतात की म्हणजे तू सारंगला सुद्धा घराच्या बाहेर काढणार आहे का. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते कदाचित त्याला नाही, कारण त्याला मात्र मी त्या सारंगला माझा घरगडी म्हणून ठेवणार. तेव्हा आता हे ऐकून आता सारंगचे अगदी म्हणजे पायाखालची जमीन सरकते. ऐश्वर्या आता जे काही वागते खरंच ऐश्वर्याचं म्हणजे असं काही वागतील आता त्या सारंगचा विश्वास बसत नसतो. परंतु त्याचं खरं रूप आता जे काही त्याच्यासमोर ऐश्वर्याचं येतं तर ते बघून आता सारंगला इतकं वाईट वाटतं. त्याचा आता खरंच विश्वास बसत नसतो. त्याचे हात अगदी थरथर कापत असतात, इतका विश्वासघात त्याचा आता झालेला असतो. म्हणजे मी त्याला असं सांगत जाईल की तू माझे हात दाब, माझे पाय दाब, मग तो माझे पाय दाबेल, हात दाबेल, मग मी त्याला सांगणार की तू ज्यूस आण, तो लगेच माझ्यासाठी ज्यूस घेऊन येणार. तेव्हा आता मैत्रिणी खूप हसतात, म्हणजे नवरा ईचा घरगडी तर. तेव्हा आता ऐश्वर्या आणि इतक्या हसतात
तेव्हा मात्र आता जे काही सारंग आहे तर त्याच्या हातातील जे ग्लास असतात ज्यूस वगैरे, तेव्हा मात्र त्याच्या हात थरथर कापत असतात आणि हातातील तो ज्यूसचा स्ट्रे आहे तर तो हलत असतो. आणि तेवढ्यात आता सारंगला जे काही ऐकलेले आहे तर त्याच्या हातातून ते स्ट्रे खाली पडतो. सारंगला खूप मोठा धक्का बसतो आणि आता तो स्ट्रे खाली पडल्यानंतर आता समोर जे काही अगदी आलेले क्लायंट आहे तर ते बसलेले असतात आणि आता तो त्यातील एक मुलगा आहे तो सारंगवर इतका ओरडतो. सारंगला म्हणतो की अरे तुझं लक्ष कुठे आहे, काय सगळं काही माझ्या कपड्यावर सांडले, कुठे लक्ष असतं. तेव्हा आता सारंग खूप रडत असतो आणि सॉरी करत असतो. तेव्हा मात्र सारंग लगेच तेथून पळून जातो. तेव्हा आता मैत्रिणी म्हणत असतात की म्हणजे अगं तुझा तो नवरा आहे सारंग, तर तो सुद्धा आता हे वेटर सारखं तुझ्या मागे पुढे करत राहणार. तर ऐश्वर्या मॅडम तुमच्यासाठी चहा घेऊन येऊ का, ऐश्वर्या मॅडम तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ का, आणि ऐश्वर्या मॅम तुमचे पाय चिपून देऊ का, म्हणून मैत्रिणी सुद्धा सारंगचं असं सोंग आणत आता खूप हसत असतात आणि ऐश्वर्याला खुश करत असते. तेव्हा ऐश्वर्या सुद्धा अगदी मोठमोठ्याने हसते आणि चालेल मला असे आता दिमागात म्हणत असते. त्यानंतर आता इकडे सुमित्रा नानांसाठी दूध घेऊन येते आणि नानांना विचारते की अहो काय झालं, तुम्ही कालपासून जेवली नाहीत आणि आज तर मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं शेंगाचं पिठलं बनवलं तरीसुद्धा तुम्ही जेवायला नाही म्हणतात. नाना विचारतात की काय गं सुमित्रा, तू जेवलीस का, आणि खरं सांगू का सुमित्रा तुला, अगं तू सुद्धा जेवली नाही कारण तुला जानकीची काळजी आहे. आणि हे बघ तुमच्या दोघीत कितीही मतभेद असले तरी सुद्धा तुला जानकीची काळजी वाटते परंतु तू दाखवत नाही. आणि कितीही आता आपण हे बघ जानकी आपल्यासाठी किती काही करते. एकदा अगदी लेकीसारख्याच आपल्या सुना असतात, काही वेळानंतर त्या आपल्या सुनाच होत असतात, म्हणजे मुलीच होत असतात. जानकीशी सुद्धा आपले अशीच नाळ जोडली गेलेली आहे एका लेकीप्रमाणे. त्यामुळे आता जानकी खरंच किती सोचते. अगोदर ती तुरुंगात होती आणि आता हॉस्पिटलला, खरंच किती तिला दुःख अगदी एकामागून एक तिच्या पाठलाग करत आहेत. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना, काय खरं आणि काय खोटं हे कळेनासं झालेलं आहे. तर नाना म्हणतात की अगं माझ्यासाठी ते सोपं आहे कारण जानकी तेवढी खरी आहे आणि बाकी सगळेजण खोटे आहेत. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, माझं मन सुद्धा तेच म्हणतं की जानकी खरंच निर्दोष आहे, तिने काही केलेले नसावे. तर नाना म्हणतात की हो तसेच आहे. तर सुमित्रा म्हणते की चला आता दूध पिऊन घ्या, मी जरा ओवीच्या जेवणाचं पाहते. परंतु अगं बाई ओवी तर कुठे आहे, मगाशी तर ती तिच्या रूममध्ये सुद्धा नव्हती. तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघ काही काळजी करू नकोस, मगाशीच मी सांगायचं राहून गेलो, कारण कसे आहे की तिला आईची खूप आठवण येत होती म्हणून मी तिला सौमित्रा आणि अवंतिकाच्या मागे लागून तिला आईला ते भेटायला घेऊन गेले. सुमित्रा म्हणते की हो ना, बिचारी लेकरू, तिला जानकीशिवाय राहण्याची सवय नाही. तेव्हा आता नाना म्हणतात की हो अगं आईला भेटल्यानंतर म्हणजे जानकीला तिला बरं वाटेल, तोपर्यंत तू बाकीच्यांच्या जेवणाची तयारी कर. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की अहो घरात तरी आहे कोण, कारण मी आणि तुम्ही, बाकीचे म्हणजे अवंतिका, सौमित्र, ऋषिकेश हे सगळे जानकीकडे हॉस्पिटलला आहेत. ऐश्वर्या कुठल्या तरी शिबिराला गेलेली आहे आणि सारंग तो कुठे वनवन फिरतोय देव जाणे. त्यानंतर मात्र सारंग बिचारा आता इकडे खूप रडत येत असतो, अगदी रोडने. त्याला पश्चाताप होत असतो की ऐश्वर्याची साथ दिल्याबद्दल. रडतच एका ठिकाणी बाकावर बसतो आणि ऐश्वर्या मैत्रिणींसोबत जे काही बोललेली आहे ते सर्व त्याला आठवते की मी ही सर्व रणदिव्यांची प्रॉपर्टी घेण्यासाठी करते आणि ते बुट्ट वांग तो सारंग डिफेक्टिव्ह पीस सारखं माझ्या मागे पुढे करत असतो. आता जे काही ऐश्वर्यासोबत घालवलेले क्षण आहे त्या पूर्ण प्रेमाचा त्याचा भंग होतो आणि अगदी खूप रडत असतो. त्या डिफेक्टिव्ह पीसला हे माहितीच नाही की ऑलरेडी मी त्याच्या घराचे तुकडे करते तर. आणि आता हे सर्व त्याला आठवून जेव्हा तो ऋषिकेश बरोबर आता ऐश्वर्याची बाजू घेऊन किती भांडलेला असतो हे सर्व आठवते. आता ऐश्वर्यासाठी मात्र आपण आपल्या ऋषिकेश दादाशी भांडलो, मारामारी केली, सुमित्रा आई डोक्यावर पडली, हे सर्व त्याला आठवते. आतापर्यंत घडलेले क्षण, ऐश्वर्याची साथ देऊन आपण किती मोठी चूक केली आणि मैत्रिणीसोबत जे काही म्हणलेले आहे की आता या घराची जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी माझ्या नावावर मी करून घेणार आहे, हे सर्व सारंगला आठवते. तेव्हा सारंग विचार करतो की ऐश्वर्याने तर आता तिच्या पापाचा कळस गाठलेला आहे फसवणुकीचा, त्यामुळे किती काही झालं तरी ऋषिकेश दादाला आणि जानकी बहिणीला तिचं हे खरं रूप दाखवावंच लागेल, सांगावंच लागेल सगळं काही. म्हणून तो आता हॉस्पिटलला जायला निघतो. अगदी रडतच तो आता निघालेला असतो आणि अगदी धावपळ करत तो जात असतो.
आता इकडे नाना आणि सुमित्रा हे वाटच पाहत असतात. तेवढ्यात आता ओवी, अवंतिका आणि सौमित्र घरी येतात. ओवी ही आता आजीला आवाज देते की आजी. आता ओवीला बघून त्यांना खूप आनंद होतो. सुमित्रा उठते, ओवीला जवळ घेते आणि विचारते की बाळा, आईला भेटून आलीस का, बरं वाटलं का? तर ओवी म्हणते की हो आजी. तेव्हा ओवी ही आता सुमित्राला म्हणते की आजी, अगं तू देवबाप्पाची प्रार्थना करते आणि देवबाप्पा तुझं सर्व काही ऐकतो, त्यामुळे तू देवाला एक प्रार्थना कर ना आजी, आणि माझ्या आईला परत घेऊन ये. तर आता सुमित्रा तिच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते आणि हो बाळा, मी नक्की सांगेल देवाला, देव माझं नक्की ऐकेल. आणि ओवीला जवळ घेऊन म्हणते की तू नको काळजी करू, देवबाप्पा तुझ्या आईला लवकरात लवकर घरी घेऊन येईल. आणि तुला भूक लागली असेल बाळा, हे बघ तुझ्या आवडीच्या मुगाच्या डाळीची खिचडी मी बनवली. तेव्हा आता ओवी खुश होते आणि खरंच का असं आजीला विचारते. तर अवंतिका जवळ येते. ओवी, तुला भूक लागली ना, चल पटकन हातपाय धुवून येऊ आणि मी तुला जेवायला वाढते. आणि अवंतिका ओवीला वर घेऊन जाते. तेव्हा आता नाना आणि सुमित्रा तेथे असतात आणि सौमित्र उभा असतो. नाना आता सौमित्राला विचारतात की अरे उद्या कोर्टामध्ये काय होणार आहे रे? सौमित्र नानांच्या जवळ येतो, त्यांचा हात हातामध्ये घेत म्हणतो की नाना हे बघा, काळजी करू नका, बेलचे पेपर मी तयार केलेले आहेत आणि उद्या कोर्टात गेल्यानंतर नक्की जानकी बहिणीला बेल तर मिळेलच. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की खरं सांगू का, खरंच खूप काळजी वाटते आम्हाला दोघांना सुद्धा, कारण जानकी बहिणीवर खुनाचा आरोप आहे, त्याचं काय? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की जोपर्यंत लता काकूंची डेड बॉडी नाही सापडत तोपर्यंत हा गुन्हा सिद्ध नाही होऊ शकत. आणि असं सुद्धा होऊ शकतं की लता काकू हे जिवंत असतील. समजा लता काकू जर मिळाल्या तर जानकी बहिणीला शिक्षा सुद्धा नाही होणार, तोपर्यंत आपल्याला ही केस लढवावीच लागेल. तेव्हा आता सुमित्राला सुद्धा जानकीची फारशी काळजी लागते. त्यानंतर आता इकडे सारंग धावतच हॉस्पिटलला येतो आणि हॉस्पिटलला आल्यानंतर तो जानकीला पाहतो. तेव्हा ऋषिकेश लगेच उठतो. तर सारंग वहिनी म्हणून आता जवळ येणार तो ऋषिकेश त्याचा हात धरतो आणि रागाने त्याला विचारतो की तू इथे काय करतोस? तेव्हा मात्र सारंग हात जोडतो की दादा हे बघ, माझं ऐकून घे. परंतु ऋषिकेश म्हणतो की आत्ताच्या आत्ता येथून निघ, म्हणून त्याला अगदी लोटून देतो. आणि तेवढ्यात जानकीला शुद्ध येते. जानकी आता सारंगला पाहते. सारंगला बघून आता जानकीला धक्का बसतो. नक्की सारंग भाऊजी येथे कशाला आले असेल म्हणून जानकी विचार करत असते. आणि सारंगचं आता ऋषिकेश काही ऐकून घ्यायला तयार नसतो. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागावर आता सारंग मात्र जानकी बहिणीला सर्व काही खरं सांगायला तयार असतो, परंतु ऋषिकेश ऐकूनच घेत नसतो. म्हणून आता सारंग म्हणतो की मला शिक्षा व्हायलाच हवी, म्हणून तो स्वतःला खूप मारून घेत असतो. तोच लगेच जानकी उठते आणि म्हणते की सारंग भाऊजी, आणि त्याच्या हातातील चप्पल तो काढून घेतो. जानकी म्हणते की अहो काय करतात? तेव्हा आता जानकीने ती चप्पल हातात घेतलेली असते. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की ऐश्वर्याच्या नादाला लागून मी खूप मोठी चूक केली, आपलं घर मी तोडलं. तेव्हा आता मला नाही जगायची इच्छा, ऐश्वर्याने पूर्णपणे फसवले आपल्याला, तिने तोडलं आपलं घर पुन्हा. तर जानकी म्हणते की जे तुटलेलं आहे तर ते आपण जोडायचं, म्हणजे येत्या 15 दिवसात ऐश्वर्याबरोबर ऐश्वर्यासारखंच वागायचं. मग आता डावपेच नाही तर युद्ध होणार. त्यासाठी सारंग, जानकी आणि ऋषिकेश एकत्र येतात. त्यानंतर ऐश्वर्या जेव्हा घरी येते तर सुमित्रा विचारते की काय ग ऐश्वर्या, सारंग आला का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला माहिती नाही. तर नाना म्हणतात की अगं, तुझा नवरा रात्रभर कुठे आहे हे तुला माहिती नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तुम्ही सगळेजण असे का रिएक्ट करतात, जेणेकरून आता सारंग म्हणजे कधीच परत घरी येणार नाही असे मला का बोलतात? तेव्हा सुमित्रा ही ऐश्वर्यावर ओरडते की ऐश्वर्या असं काय बोलतेस? तर ऐश्वर्या मात्र अगदी रागाने ही सर्व बोलत असते. आणि सारंग मात्र आता अजूनपर्यंत घरी आलेला नसतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.